जगातली कोणतीही इन्व्हेस्टमेंट इज नॉट फ्री फ्रॉम रिस्क. जास्तीत जास्त आपण रिस्क मिनिमाइज करू शकतो. कुठली गुंतवणूक म्हटल्यानंतर त्या गुंतवणुकीचे 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. एक, त्या गुंतवणुकीपासून मिळणारे रिटर्न्स. दुसरं, त्या गुंतवणुकीची सेफ्टी किती आहे आणि त्या गुंतवणुकीची लिक्विडिटी किती आहे. गुंतवणूक करणाऱ्या वर्गाचे पण 2 भाग केले जातात. तर पहिला वर्ग असा असतो की त्याला स्वतःची एक गुंतवणूक जी असते त्याला एक रिझनेबल रिटर्न्स हवे असतात आणि शाश्वत रिटर्न हवे असतात. रिझनेबल रिटर्न असा वर्ग बघायला जातं 55-60च्या पुढचा वर्ग हा असतो. दुसरा वर्ग असतो त्याला आपली गुंतवणूक सतत हलती ठेवून मॅक्झिमम प्रॉफिट, जास्तीत जास्त नफा कमवण्याची त्याची इच्छा असते. आणि असा जो वर्ग असतो तो जवळजवळ 40च्या आतला यंग तरुण वर्ग असतो. हा जो पहिला वर्ग आहे तो गुंतवणूक करत असताना जी सेफ्टी आहे 70% वेटेज त्याला देतो. लिक्विडिटी म्हणजे ज्यावेळी आपल्याला पैसा हवा आहे त्यावेळी तो मिळाला पाहिजे त्याला तो 10% देतो आणि रिटर्नला 20% देतो. दुसरा जो वर्ग आहे ज्याला आपली सतत गुंतवणूक हालती उडवून जास्तीत जास्त नफा कमवायचा असतो तो मोबदला रिटर्न्स याला 70% वेटेज देतो आणि लिक्विडिटी वेळे त्याला थोडंसं वेटेज कमी देतो. त्यामुळे कुठल्याही गुंतवणुकीमध्ये मोबदला जास्त असतो तिथे रिस्क असतेच.